राज्य सरकारची लाडकी बहीण आता निवडणुकीनंतर दोडकी झाली का असा प्रश्न हिंगोलीमध्ये महिलांना पडलेला आहे। आणि हेच कारण शोधण्यासाठी हिंगोलीतील ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेल्या आहेत। 10-20 नव्हे तर 100 महिला आलेल्या आहेत आणि या महिलांनी केवायसी केली, सगळं केलं, मात्र अजून देखील त्याच्या खात्यावरती पैसे पडत नाही आहेत। कुणाच्या खात्यावरती पैसे अजून सुरू झाले नाहीत, तर कुणाला 2 हप्ते मिळालेत, कुणाला 1 हप्ता मिळालेला आहे। कुणाला तुम्हाला 1 हप्ता मिळाला, हात वर करा। 1 हप्ता 4 ते 5 महिलांना 1 हप्ता मिळालेला आहे। 2 हप्ते कुणाला मिळाले, हात वर करा। ओके, नाही पहिले 2 हप्ते कुणाला मिळाले त्या महिलांनी हात वर करा। ओके ओके, आता केवायसी कोण केवायसी केली त्याने हात वर करा। तर ह्या सगळ्या महिला आहेत ज्या हिंगोली, कळमनुरी, औंढा, वसमत आणि सेनगाव या सगळ्या 5ही तालुक्यामधल्या आहेत। कोणी डिग्रस कराळेचा आहे, कोणी खरवड मरवडचा आहे, या सगळ्या गावामधून आलेले आहे। ही महिला तर दोन्ही लेकरं घेऊन इथं आली। काय अडचण आहे बाई? आम्ही केवायसी केली तेव्हापासून आम्हाला पैसे पडले नाहीत। अगोदर पैसे लेगोरल पडत होते, आम्हाला केवायसी ची मुदत वाढून द्यावी ही नम्र विनंती सरकारला। मावशी पैसे पडले नाही का? नाही पडले, 2 हप्ते झाले, आम्हाला पैसेच नाही आले। मुख्यमंत्री म्हणले माझी कोणतीच बहीण योजनेपासून दूर राहणार नाही। मग केवायसी झाली तशी पैसे पडले नाहीत, अगोदर चालू होता, 1 महिना नाही रुकला। तशी केवायसी केली तसे चुकीचं आहे। तुमचे आमचे नाही पडले, केवायसी केली तशी कलगावचे। मावशी पैसे आले का नाही लाडक्या बहिणीचे? आले, डिसेंबर महिन्यापासून पैसेच नाही आले, कलगावचे हो आम्ही। बर, इकडच्या महिलांकडे जाऊया। बाई किती हप्ते आले? एक पण नाही आताचा, बर, का नाही आला? केवायसी करून पण नाही आला। बर, मग तुमच्या गावातले ग्रामसेवक आहेत, मग अजून कोणी कर्मचारी आहेत, ग्रामपंचायत सेवक, त्यांना विचारलं का? नाही सर, मग इकडे काय उत्तर मिळालं आता? केवायसी चुकली केवायसी चुकली म्हणले। तुमचे आमचे बी 2 हप्ते पैसे काय येत नाहीत? काय येत नाही, 2 हप्ते झाले। आजीबाई पैसे किती आले? 2 हप्ते आले नाहीत, 2 हप्ते पडलेच नाहीत। आम्ही केवायसी केल्या तर त्या बँकेला गेले तर केवायसी झाली नाही म्हणाली तर। हा हो, हा हा, मी माळेगावून बोलालो। मी 3 हप्ते चुकली, केवायसी झाली, सगळं झालं, तरी पण म्हणतात की केवायसी चुकली म्हणतात। केवायसी चुकली म्हणाली तर आम्ही 1 हप्त्याची नाही पडली माझी। आम्ही डिग्रस बुजुर्गून आलेले आहे। आमची केवायसी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही। सरकारला नम्र विनंती करण्यात येते की आमचे दोन्ही हप्ते द्यावे। पण आता कलेक्टर ऑफिसला दारात येऊन बसले, तुम्ही कधी उठणार इथून? भेटल्याशिवाय उठणार नाही, उपोषण केल्याशिवाय। कधी उठणार तुम्ही? भेटल्याशिवाय उठतच नाही। आम्हाला काहीतरी न्याय देतील तेव्हाच उठू आम्ही। ते आम्हाला म्हणते की तुमची केवायसी चालू करू, तुमचे पैसे देऊ, तेव्हाच आम्ही उठणार इथून, नाहीतर उठणार नाही। जा, कलेक्टरचं दार आहे, कलेक्टर साहेबांचं जे ऑफिस आहे त्यांचं दार आहे, कधी उठणार इथून? जेव्हा कलेक्टर साहेबांना सांगितले की तुमची केवायसी मी पुन्हा चालू करायला तो सरकार आहे, तेव्हाच आम्ही इथून जाणार, नाही तर जाणार नाही। हे बाई कधी उठणार इथून? केवायसी आमचे पैसे पडल्यावरच आम्ही उठणार। तोपर्यंत लेकरू घेऊन थांबणार इथं? लेकरं घेऊन थांबणार, मग काय करायचं? पैसे म्हणतात देतो देईनच पैसे। मुदत वाढून द्यावी हीच आमची नम्र विनंती। केवायसी ची मुदत वाढवून द्या। ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यामधून आलेल्या आहेत, शेकडोच्या संख्येने आलेल्या आहेत। इकडे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांचं कार्यालय आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत सरकारच्या शासनाच्या दारामधून उठणार नसल्याचा पवित्रा या सगळ्या महिलांनी घेतलेला आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बहिणी लाडक्या बहिणीचे पैसे येत नसल्यामुळं हिंगोलीमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।